जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। खासदार गोवाल पाडवी यांच्या उपस्थितीत दिशा समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा घेतला। कामचुकार ठेकेदारांवर कारवाईचे आदेश। जलजीवन मिशनच्या कामांमध्ये अनियमितता, खासदार गोवाल पाडवी यांनी व्यक्त केली नाराजी। जलजीवन मिशनचे काम रखडवणाऱ्या ठेकेदारांवर होणार कारवाई। रस्ते, आरोग्य, पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर दिशा समितीच्या बैठकीत मंथन। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली 2 दिवस चाललेल्या दिशा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आणि केंद्र शासनाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। आयोजित करण्यात आलेल्या दिशा समितीच्या बैठकीस राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विषय समितीचे अशासकीय सदस्य ॲडव्होकेट के.सी. पाडवी, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, तळोदा आदिवासी विकास प्रकल्प विभाग तथा प्रांताधिकारी लागिमा तिवारी, तळोदा वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक सुहास चव्हाण, परिवीक्षाधीन अधिकारी डॉक्टर पंकज पटले, तसेच शहादा पालिकेचे नगराध्यक्ष, समितीचे अशासकीय सदस्य अभिजित पाटील, खंडराव पवार, निलेश पाटील, समितीच्या बैठकीचे सूत्रसंचालन प्रकल्प संचालक परमेश्वर राऊत यांनी केले। यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत केंद्र शासनाच्या घरकुल योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून आले असले तरी जलजीवन मिशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि दिरंगाई असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर अद्याप कारवाई न झाल्याबद्दल खासदार गोवाल पाडवी यांनी नाराजी व्यक्त केली। कामचुकार ठेकेदारांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। यासोबतच जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची कामे, आरोग्य, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली। दरम्यान दिशा समितीच्या बैठकीला अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याचेही समोर आले असून अनुपस्थित अधिकाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे संकेत खासदार गोवाल पाडवी यांनी दिले आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। तिथं 12 सेविकांच्या जागा अंगणवाडी केंद्र संख्या त्याच्याबद्दल काय डीसीसी किती होणार? 60 होते किती आपण किती घेऊ शकतो डीसीसीला? नवीन ज्या आलेल्या आहेत ते 12.5 लक्षाचे एक आपण अंगणवाडी बांधकाम करतो, तो आता काहीतरी झालेला आहे 18 लाखाचा। हा, तर त्यामुळे आपला टोटल जे वाव आहे ती त्यात म्हणजे जर बदल नसणार तर त्याप्रमाणे आपली जे आपण बांधकाम करू शकतो थोडं कमी होईल। पण आपलं टॅब्युलर फॉर्म ओके आहे, ग्राफ सिस्टम आणि पाय ग्राफ, बार ग्राफ अजून काय असतं तुमचं ते त्याच्यामध्ये आम्हाला आकडे लागतात आणि ते प्रेझेंटेशन पण तयार होतं। अगर तुम्ही सांगताय की 100% डिस्क्लोजर करायचं ते करायलाच पाहिजे, मग ग्राफ सिस्टम वापरा। ओके, काय झालंय चला सर, परत शेवटी घेऊ आपण। तुम्ही आलात कशातरी, हा विषय सिरियस आहे। वर्षानुवर्ष आपल्याकडे बाल मृत्यू गेले आहे, वेदर ओनली सेंट्रल फंड आहे का स्टेट फंड आहे ते सांगता येत नाही त्यांना। मार्क केला असे 2 प्रकल्पाचे नाव आहे, धडगाव आणि तोरणमाळ। धडगाव मध्ये अर्धा धडगावचा भाग येत असेल अकराणी तालुक्याचे, तोरणमाळचं मी पण प्रिझ्युम करतोय, आय एम नॉट शुअर, पण त्यांनी सांगायला पाहिजे की अंगणवाडी सक्षम केले आहे ते केंद्राच्या राज्याच्या फंड्स वरून केले आहे। 109 दिले, 100% फॅसिलिटीज दिले गेले आहे। तर किती फंड्स कमी पडते आपल्यासाठी, whether we are using funds from DPC, he should be able to answer। थोडं जमत नाही आहे आपल्याकडे सगळ्या सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, सगळेच की कारण हा विषय फार सेन्सिटिव्ह आहे। मग याच्या बाबतीत मलाच वाटतं कलेक्टर मॅडम की एक इन्क्वायरी कमिटी सारखी नाही, कोणतरी डेप्युटी कलेक्टर किंवा अजून कोणतरी रिटायर्ड ऑफिसर असले तरी चालतील। 4996352291 या नंबरवर कोणत्याही प्रकारचं जर आम्ही बरेच गोष्टी याच्यात बघतो, म्हणजे हायरेस्ट प्रेग्नन्सी असेल किंवा ॲम्ब्युलन्सची गरज असेल, पण मेडिसिन बद्दल जर काहीच प्रकारचा तक्रार आला असेल की आपल्याकडे उपलब्ध साठा नाही आहे किंवा देण्यास मनाई करताय किंवा कोणत्याही प्रकारची तक्रार आहे तर याच्यात कॉल करून आम्हाला
सुचवू शकता किंवा माहिती देऊ शकता? सर ही व इतर समिती सदस्य सभा सदस्य तसेच लोकसभा सदस्य हे लोकप्रतिनिधी आहेत. तर या समिती अंतर्गत ज्या काही खाणकाम करणारे व्यावसायिक असतील भरणा केला जातो स्वामित्वधनाचा, त्यावेळी शासनाने ठरवून दिलेले रॉयल्टी केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून आपल्या कुठलाही प्राप्त 24 ऑक्टोबर 2024 प्रत्यक्ष 2016 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात. एक्झॅक्टली मला काहीच मेसेज नाही की तिची लिव्ह आहे का ते लिव्ह ती मुंबईला आहे, तर मला वैयक्तिक त्यांचा मेसेज नाही. आणि हे जर ह्या प्रकारचं असेल, दिल्लीवरनं 2-3दा फोन आलेले आणि एकदाही माहिती दिलेली नाही, मग हे असं जर असेल तर मग मुद्दाम केलं जातं. मग तुम्ही तुम्ही राजकारण पार्टीचं राजकारण खेळताय तुमच्या ऑफिसमध्ये असं त्याचा म्हणजे तुम्ही या पद्धतीने मग काम करता का? डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड नाही, तुम्ही लिहून घ्या काय काय डॉक्युमेंट्स रिक्वेस्ट करताय ते लिहून घ्या तुम्ही आता, आणि मग जे असेल ते नेक्स्ट दिशा समिती नंतर ऑफिसला पोहोचून द्यायचं. ओके. पाणी आहे आढळलं मला सगळं माहिती हो. लाभ क्षेत्राबाबत चर्चा करता येईल. ते जिल्ह्याचे विचार करायला पाहिजे, पूर्णपणे ओमिट करता त्याच्याबद्दल काय करणार? नाही त्या डॅमलाच आमचा विरोध आहे. कुठल्या जरोळ्याला फार मोठा आंदोलन झालं तुम्हाला माहित नाही का? कोणी उठतील मंत्री झाले म्हणून काय झालं अशा रीती सांगतात की असं करणार होता. मॅडमने सांगितलं पण बरं झालं, मला कळलं तरी. 2 दिवसाची दिशा समितीची बैठक घ्यायची असते आणि लोकांचा खासदार म्हणून, संसदेचे सदस्य म्हणून केंद्र सरकारचे जे योजना असतात त्याबद्दल एक आढावा बैठक घेण्यात गरजेचं असतं. आणि नंदुरबार जिल्ह्याची आपण दिशा समिती 2 दिवसाची बैठक आज संपवली. आपण दुसऱ्या दिवशी जवळपास 9-9:30 वाजत आले आहे आणि 2 दिवस आम्ही अनेक विषय घेतले. केंद्र सरकार संबंधित अनेक विषय असतात, जसं मनरेगाचे विषय असतात, कुशलचे किती निधी उपलब्ध केले गेले आहे, किती कामे दिली गेली आहेत, तसे विषय घेतले. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गमधले NH 753B, त्याचबरोबर 752G, त्याचबरोबर NH6 संबंधित काही जमीन अधिग्रहणचे नुकसान भरपाईबद्दल काय असणार ते विषय होते, ते आम्ही घेतले. त्याबद्दल त्याचबरोबर आरोग्याचे विषय होते. तसंच PMGSY CMGSY मध्ये कोणते काम प्रस्तावित आहे, अपग्रेडेशनसाठी काम किती दिले गेले, SR रिपेअर्समध्ये किती कामे होणार आहे, ते विषय आम्ही घेतले. तसंच केंद्र संबंधित अनेक विषय आहे, जसं मेडामध्ये सोलारमध्ये काय दिलं जातं, MSCB मध्ये AIB योजनामध्ये RDSS स्कीममध्ये किती निधी उपलब्ध केला गेला आहे. त्याचबरोबर काही विषय DPCचे असतात, राज्य सरकारचे विषय संबंधित असतात, त्याबद्दलही आम्ही आढावा घेतला. सामान्य सदस्य उपस्थित होते, माजी मंत्री KC पाडवी साहेब, त्याचबरोबर अशासकीय सदस्य म्हणून निलेश पाटील, खंडू पवार, असे आम्ही सर्व होतो आणि आम्ही सर्वांनी अनेक विषय उपस्थित केले. काही विषयांचे आम्हाला उत्तर ऑन द स्पॉट दिले गेले, काही विषय आम्ही पुढच्या वेळासाठी मागणी केली आहे. आणि असे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते जे दिशा समितीमध्ये नव्हते, जसं नर्मदा विकासचे काय जयनगर संदर्भात काय विषय असणार, वाडी पुनर्वसनचे काय प्रश्न असेल ते डॉक्युमेंट्स नव्हते, काय तिथे काय काम झालंय त्याबद्दल माहिती मागितली. अनेक सदस्यांनी काय वेगळे विषयाची माहिती मागितली, जसं FPO आहे. FPO मध्ये शेतकरी उत्पादनच्या याच्यामध्ये FPO मध्ये फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन कंपनीज आहे, त्यामध्ये काहीतरी गडबड दिसून येते आहे. टेक्निकल सँक्शन पासून त्याच्यामध्ये जे निधी वितरित करण्यात आला आहे, एकूण कृषी विभाग पासून प्लॅनिंग पर्यंत जे झालं आहे त्याच्यामध्ये थोडं अनियमितता दिसते आहे. मला चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, पण असे विषय आम्ही महत्त्वाचे घेतले. त्याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये आरोग्य संबंधित असणार, रस्ते संबंधित असणार, त्याचबरोबर नॅशनल हायवेचे विषय आहे, स्टेट हायवे कव्हर केले, मनरेगा कव्हर केला आहे,
आणि दुसरं शिक्षण विभागामध्ये पण जे बांधकाम चालले आहेत जिल्हा परिषद म्हणजे शाळांचे जे बांधकाम आहे त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम येते आहे त्याबद्दलही आढावा बैठक घेण्यात आला. आणि दुसरं काय माहिती असेल ते निश्चितपणे मी दिशा समितीचे दुसरा बाईट असेल डिटेलमध्ये देऊ शकतो आपल्याला, पण 2 दिवसामध्ये फार कठीण असेल तर तेही आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. दिशा समितीचे आढावा बैठक स्टार्ट करण्याच्या अगोदरच मी 3 महत्त्वाचे विषय घेतले. खरं तर एल निनो सारखं जे संकट येणार आहे भारतावर, 14,500 किलोमीटरची जी पूर्ण वेव्ह आहे त्याच्याने दुष्काळ सारखी परिस्थिती आपल्या नंदुरबारमध्ये निर्माण होऊ शकते. त्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यासाठी ॲक्शन प्लॅन काय आहे कलेक्टर ऑफिसपासून आणि आपल्या जिल्ह्याची तयारी काय आहे त्याच्याबद्दल आढावा बैठक घेण्यात आली. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा विषय होता तो होता खतांचा, तसंच बी बियाण्यांचा होता. बनावट बी बियाण्यांचा प्रश्न होता, तोही आम्ही तिकडे त्याच्याबद्दलही आम्ही आढावा बैठक घेतलं. आणि जे DAP आणि खतांचं जे लिंकिंगचा विषय आहे त्याच्याबद्दलही आम्ही चर्चा केली. त्याचबरोबर मला वाटतं येत्या भविष्यात आता दुष्काळ परिस्थिती असो का ढगफुटी होऊ शकतं, असं दोघी परिस्थिती होऊ शकतात. त्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आपण काय ॲक्शन प्लॅन घेतला आहे त्याच्याबद्दलही चर्चा करण्यात आली. दिशा समितीमध्ये त्याचबरोबर जसे महत्त्वाचे विषय केंद्र सरकारशी संबंधित विषय आहे, हे घरकुलचे विषय आहे. घरकुलमध्ये आपण किती टार्गेट पूर्ण केलं आहे, मला वाटतं मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो यशस्वी पूर्ण, की नंदुरबार जिल्हे फार पुढे आहे महाराष्ट्रामध्ये आणि अधिकारींचा सहभाग आहे योग्य पद्धतीने. तरी सुद्धा लोकांची जनतेची काही तक्रार असेल ते टोल फ्री नंबर असेल का कलेक्टर ऑफिस आहे तिथे देऊ शकता, माझे ऑफिसला देऊ शकता आणि निश्चितपणे आपण त्याच्यावर मार्ग काढू शकतो. त्याचबरोबर रेल्वेचे विषय घेतले. रेल्वेमध्ये मला वाटतं अंडरपासमध्ये वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम होत होता, ते चिंचपाडाचा असणार किंवा नडवेचा असणार, तिथे नंदुरबारचा असणार, नगरपालिकाशी संबंधित होता, तेही आपण मार्ग लावला आहे. आणि निश्चितपणे मला वाटतं भविष्यात काय प्रॉब्लेम आली तर त्यालाही आपण फिक्स करून घेऊ. त्याचबरोबर जलजीवनचा एक महत्त्वाचा प्रश्न आला सर्वांसमोर आणि मान्य सदस्यांनी ते विषय काढला. जलजीवन मिशनमध्ये भरपूर अनियमितता आहे आणि केंद्र सरकारने राज्य सरकारने फंड्समध्ये कुठेतरी कमतरता दिसून येते आहे. केंद्र सरकारकडून फंड येत नसेल तर मी एक जनतेच्या लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून ते प्रश्न लोकसभेतही मांडला आहे आणि केंद्र सरकार आपल्याही माध्यमातून मी विनंती करेल की केंद्र सरकारने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावं. राज्य सरकारकडून निधी येत आहे आणि ते दोघांचे कॉम्बिनेशनने जलजीवन मिशनचे प्रोजेक्ट आपण पूर्ण करू शकता. आणि त्याचबरोबर MGP मध्ये खरं तर जलजीवन मध्ये तर कमीत कमी ब्लॅकलिस्ट केले गेले ठेकेदार, पण MGP मध्ये तर 36 प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये एकही फक्त पेनल्टी आहे, ते त्यांच्यावर पेनल्टी लावला कलेक्शन होत आहे, पण ब्लॅकलिस्ट एकही ठेकेदार केले गेले नाही. मला वाटतं फार चुकीच्या पद्धतीने काम चाललंय MGPचं. आणि त्या संदर्भात मान्य सदस्य मान्य शहादा नगराध्यक्ष अभिजित दादांनी सांगितले की एक स्वतंत्र बैठक लावा. तर निश्चितपणे भविष्यात सर्व लोकप्रतिनिधी आमदार महोदयांसोबत आम्ही स्वतंत्र बैठक लावू आणि कलेक्टर ऑफिसला घेऊ असे मला आश्वासन आहे. बैठकीमध्ये आम्ही सुरुवातीलाच आम्ही अटेंडन्स घेतली की कोणते कोणते अधिकारी हजर आहे, कोणी त्यांची ॲब्सेंटसाठी माहिती पुरवली आहे का की ते हजर राहणार नाही आहे, त्यांनी पूर्व सूचना दिली होती की नाही. पण असं नसेल तर निश्चितपणे त्यांच्यावर शो कॉज नोटीस इश्यू केला जाईल असं आम्ही ते मीटिंगमध्ये डिसाईड केलं. आणि खरं तर आता महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन चालू असण्यामुळे कारणामुळे काहींचे LAQ लागलाय, काहींचे लक्षवेधी लागल्या म्हणून ते हजर राहू शकले नाही. पण ज्यांनी अगोदर नोटीस दिली नसेल, त्यांनी पूर्व सूचना केली नसेल, त्यांच्यावर निश्चितपणे शो कॉज नोटीस काढली जाईल.